जेनझीज आहे, त्यांना तुमचं सजेशन काय असेल की त्यांनी काय करावं की त्यांनाही पुण्य लागेल? आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला तेवढा वेळ नाहीये किंवा आम्हाला तसं समजत नाही, काही चुकून काही करू, चुकलं तर, ही जी भीती असते लोकांच्या मध्ये. तर अशा वेळी फार सोपं आहे. मेन म्हणजे तुम्ही चालता बोलता उठता बसता ओम नमः शिवायचा जप तर करू शकता. तुम्ही रुद्राक्ष धारण करू शकता, कारण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही धारण केलेलं रुद्राक्ष तुम्हाला फार मोठ्या प्रकारचं प्रोटेक्शन घेऊन येतं. अनामिक भीती असेल, जॉब जाण्याची भीती असेल, आपला आवडता व्यक्ती आपल्या आयुष्यात न जाईल त्याची भीती असेल, पैशाची भीती असेल, आणखीन कुठल्याही पद्धतीची भीती असेल, रुद्राक्ष घातल्याचे खूप फायदे होतात श्रावणामध्ये. तर तुम्ही अशा पद्धतीने रुद्राक्ष घालू शकता, चॅन्टिंग करू शकता. सी व्हॉट इज डिवोशन? टू डिवोट युअर सेल्फ टू युअर गॉड. तुम्ही स्वतःला समर्पण, जे आपण नेहमी म्हणतो कम्प्लीट सरेंडर, पूर्ण समर्पण. कारण आपल्या महादेवाला काहीही लागत नाही. इतके भोळे आहेत ते की तुम्ही नुसतं एक बेलाचं पान वाहून आणि नुसतं थंड पाणी वाहून सुद्धा तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकता. ह्याच्यासाठी वेगळे एफर्ट घेतलेच पाहिजेत का? तर नाही, पण घेतले तर तुम्ही लवकर रिझल्ट मिळतात. नाहीच असेल कोणाला, मनशांती पाहिजे असेल कोणाला, कारण मला असे बरेचसे लोक म्हणतात मॅम वो सब ठीक आहे, मंदिरात जायला मला सांगू नका, आम्ही ते चालता बोलता येता आता, काही लोकांना सवय असते येता जाता नमस्कार करतो, पण नमस्कार करण्याच्या ऐवजी येता आता तुमच्या तोंडात देवाचं नाव असू द्या की. त्याला कम्प्लीट डिवोशन आपण म्हणू शकतो. की किती सोपं आहे. आपल्याला अजिबात कुठल्याही प्रकारचं अवडंबर नाही करायचंय, फार मोठ्या पूजा हे करायचं नाहीये. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.